नमस्कार, स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्यामध्ये किंवा एरवीही बाहेर गेलं की त्वचा काळपट पडते, टॅन होते, ही फार कॉमन समस्या आहे। आज पाहूया यासाठी आयुर्वेदातील काही उपाय करता येतील का। सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं टॅनिंग का होतं किंवा स्किन काळपट का पडते। विशेषतः भारतामध्ये आधीच त्वचा गव्हाळ किंवा सावळी असते आणि सूर्यकिरणांनी ती जास्त काळपट होते। असं का होतं तर त्यामागचं शास्त्रीय कारण आहे सूर्यकिरणांमध्ये असलेले अल्ट्राव्हायोलेट रेज। त्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकार आहेत। भारतात किंवा एकूणच आपल्या उपखंडात तीव्र सूर्यप्रकाश असतो आणि त्यामध्ये हे दोन्ही ए आणि बी अल्ट्राव्हायोलेट रेज असतात। हे अशा प्रकारचे सूर्यकिरण जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेमध्ये मेलानिनचं प्रोडक्शन वाढायला लागतं आणि जेव्हा मेलानिन हा घटक वाढतो तेव्हा त्वचा काळी होते। खरं तर ही सगळी प्रक्रिया आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या सुरक्षेसाठीच आहे आणि अगदी नैसर्गिक आहे। पण तरीही जेव्हा वारंवार असा तीव्र सूर्यप्रकाश त्वचेवर पडतो तेव्हा त्वचेचा जो वरचा लेअर आहे त्यातल्या सेल्स किंवा ज्या पेशी आहेत त्या डॅमेज व्हायला लागतात आणि एजिंग म्हणजे वय वाढल्याच्या खुणा जास्त दिसायला लागतात। जसं स्किनचं टेक्स्चर किंवा टोन बदलणं, स्किनवर सुरकुत्या येणं, काळपटपणा येणं अशा समस्या या सन एक्सपोजरमुळे किंवा तीव्र उन्हामुळे वाढू शकतात। आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा फार पातळ असते, नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते। त्यामुळे टॅनिंगसाठी अशी त्वचा प्रोन असते। म्हणजे काय तर या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत जास्त टॅन होतो किंवा त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्या लवकर होतात। जेव्हा कुठल्याही कारणानं पित्त वाढतं, शरीरातली उष्णता वाढते, मग ते तीव्र ऊन असो म्हणजे कुठलंही बाह्य कारण असो किंवा पित्त उष्णता वाढवणारा आहार विहार असो, यामुळे जेव्हा पित्त वाढतं तेव्हा रक्तदुष्टी करून ते त्वचेच्या समस्यांना कारणीभूत होतं। म्हणून या त्वचेसाठी आहारातही योग्य काळजी घ्यायला हवी, ज्यामुळे शरीरातली उष्णता किंवा पित्त वाढणार नाही। जसे योग्य प्रमाणात पाणी पिणं, पुरेशी झोप, निरोगी जीवनशैली, चौरस आहार हे सगळं त्वचेसाठी अर्थात खूप आवश्यक आहे। मी नेहमी सांगते, वरवरच्या उपायांनी जो ग्लो येतो तो टिकत नाही। तुम्हाला नैसर्गिक चमकदार त्वचा हवी असेल तर त्यासाठी अंतर्बाह्य आरोग्य महत्वाचंच आहे। झोपेचाही खूप मोठा परिणाम त्वचेवर होतो, कारण पुरेशी आणि शांत झोप झाली तरच शरीरामध्ये आनंदी हार्मोन्स सिक्रेट होतात, ज्यामुळे त्वचा उजळते। या उलट ताणतणाव, चिडचिडेपणा, चिंता अशा निगेटिव्ह जर भावना असतील तर त्यामुळे जे हार्मोन्स सिक्रेट होतात किंवा ज्या केमिकल प्रक्रिया शरीरात होतात त्यामुळे त्वचा आणखी टॅन होते। आता यासाठी पहिल्यांदा काय काळजी घ्यायची, टॅन होऊ नये यासाठी काय करायचं ते आधी पाहूया। तर पहिला म्हणजे प्रतिबंधक उपाय म्हणजे दुपारचं जे तीव्र ऊन आहे, विशेषतः 12 ते 4, तेही उन्हाळ्याच्या दिवसात, त्या काळात त्वचेवर डायरेक्ट सूर्यप्रकाश किरण पडणार नाहीत याची काळजी घ्यावी। बाहेर जाताना हात, पाय, चेहरा झाकलेला असावा। टोपी, छत्री किंवा स्कार्फ यांचा वापर करावा। हे झालं फिजिकल प्रोटेक्शन स्किनचं। पण जर तुम्हाला वारंवार बाहेर जावं लागत असेल किंवा तुमचं कामच आउटडोर असेल तर किमान उन्हाळ्यामध्ये तरी चांगलं सनस्क्रीन वापरायला हवं। मार्केटमध्ये खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यापैकी तुमच्या स्किनला किंवा तुमच्या व्यवसायाला सूट करेल असा ऑप्शन तुम्ही निवडू शकता। पण आता जर ऑलरेडी तुमची त्वचा टॅन झालेलीच असेल तर त्यासाठी काय उपाय करायचे ते पाहूया। सोशल मीडियावर बरेच जण अतिरेकी दावे करत असतात की अमुक तमुक लेप लावा आणि 1 दिवसात टॅन घालवा किंवा 7 दिवसात एकदम गोरे बना वगैरे वगैरे। तुम्ही असे दावे पाहिलेले असतीलच आणि तुम्हाला अनुभव पण आला असेल की गर्दी खेचण्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी असे चमत्कारिक दावे करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही। जर टॅन किंवा काळपटपणा वरवरचा असेल तर तो लवकर जातोही, पण जर खूप दिवसांपासून अशी तक्रार असेल, जर त्वचेच्या आतल्या लेअर पर्यंत टॅनिंग झालं असेल तर कमी व्हायला वेळ लागतो, जास्त एफर्ट्स करावे लागतात आणि कधी कधी ट्रीटमेंटही घ्यावी लागते। हा मुद्दा नक्की लक्षात घ्या। म्हणून सारासार विचार करून शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानंच टॅनिंग कमी करण्याचे जे उपचार आहेत ते करायला हवेत। आपण आज जे उपाय पाहणार आहोत ते त्वचेचं टेक्स्चर किंवा जो टोन आहे तो सुधारण्यासाठी उपयुक्त आहेतच। त्याचबरोबर महत्वाचा आहे आहार विहार, तुमचा विचार, याही गोष्टी।
असो, आता टॅनिंग कमी करण्यासाठीचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर येणारं औषध आहे ते म्हणजे कोरफड, किंवा ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात कुमारी. हिला आपण ॲलोव्हेरा म्हणून ओळखतो. तर कोरफडीचा जो गर असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि एक प्रकारचा सौम्यपणा किंवा सुदिंग इफेक्ट असतो तो कोरफडीमुळे त्वचेला मिळतो. आणि याचे जे गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचेवरचं इरिटेशन कमी व्हायला मदत होते, रंग सुधारतो आणि जी इन्फ्लमेशनची प्रक्रिया आहे, जी तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचेच्या सेल्समध्ये होते, म्हणजे सूज येण्याची एक प्रक्रिया होते, ती कमी होण्यासाठी कोरफड मदत करते. थोडक्यात जे काही डॅमेज उन्हामुळे प्रदूषणामुळे त्वचेवर झालेले आहे ते हील करण्यासाठी किंवा भरून येण्यासाठी कोरफड फार चांगला उपाय आहे. तुम्ही कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावू शकता किंवा थोडा गर मिक्सरमधून काढून त्याची जेल घरी बनवून त्याचाही वापर तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता. काही जणांना कोरफडीची ॲलर्जी येऊ शकते, त्यामुळे आधी थोडी टेस्ट करून नंतर तुम्ही हा चेहऱ्यावर लावावा. दुसरा उपाय आहे वर्ण्य लेप. यासाठी काय करायचं, 2 चमचे मसूर डाळ घ्यायची आणि 2 चमचे शुद्ध तुपावरती परतून घ्यायची आणि मग बारीक करायची. यामध्ये नंतर तुम्ही शुद्ध हळद ऍड करू शकता आणि हे जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं दूध घालून पेस्ट करून चेहऱ्यावर साधारण 10 मिनिटं लावून ठेवायचं. 10 मिनिटं झाली की चेहरा स्वच्छ धुवायचा. यामुळे टॅनिंग कमी व्हायला खूप मदत होते. अर्हम आयुर्वेदची मी स्वतः बनवलेली काही प्रॉडक्ट्स सर्वांसाठी अवेलेबल आहेतच, त्यातच हा वर्ण्य लेपही आहे. तुम्हाला हा ऑर्डर करायचा असेल तर त्यासाठीचा हा व्हॉट्सअप नंबर हा नोट करा, यावर मेसेज करा आणि तुम्ही हा वर्ण्य लेप मागवू शकता. बरेच जण टॅनिंग झाल्यानंतर ब्लीच करतात, वारंवार करतात आणि अनेक पार्लर्स आहेत किंवा सलून्स आहेत ते ब्लीच करण्याचा आग्रह पण करतात. पण ब्लीच मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आहेत, बरेच केमिकल्स आहेत, त्यामुळे त्वचेचा जो नाजूक स्तर असतो त्याला नुकसान होतं. त्यामुळे माझा सल्ला असतो की शक्यतो ब्लीच टाळायला हवं. माझ्याकडे अनेक पेशंट येतात जे वारंवार ब्लीच करतात, त्यामुळे गालांचा हा जो पार्ट असतो त्यावर आणखी पिगमेंटेशन होतं आणि लालसरपणा किंवा काळपटपणा उठून दिसायला लागतो. म्हणून माझा आग्रह असतो की अशा ज्या केमिकल प्रोसेस आहेत त्या त्वचेसाठी वारंवार दीर्घकाळ करू नयेत. आता आपला तिसरा उपाय, त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 1-2 बदाम, थोडं जायफळ आणि 2 ते 4 काड्या केशर. ज्या केशर काड्या आहेत त्या दुधामध्ये 1 चमचाभर दुधामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवायच्या. साधारण अर्धा ते 1 तास भिजल्यानंतर या काड्या दुधासहित सहाणेवर घ्यायच्या आणि याच दुधामध्ये बदाम उगाळायची, त्यातच नंतर थोडं जायफळ उगाळायचं. ही तयार झाली आपली पेस्ट. रात्री झोपताना ही पेस्ट चेहऱ्याला चोळून मसाज करून जिरवावी. अर्थात कुठलाही लेप किंवा अशी पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायला विसरू नका बरं का. केशर यात जे आपण वापरतोय ते सौंदर्याचं प्रतीक आहे. शतकानुशतके केशरच्या या गुणधर्माचा वापर सौंदर्यासाठी त्वचेसाठी केला जातो. तुम्हाला जर रोज केशर उगाळून अशी पेस्ट करून लावायला जमत नाहीये किंवा तेवढा वेळच नाहीये तर त्यासाठीचाच आपला पुढचा उपाय आहे कुंकुमादी ब्युटी ऑइल. मंजिष्ठा, वाळा, कमळ, पद्मकाष्ठ, चंदन अशी अनेक औषधं आणि मोठ्या प्रमाणात दूध यांच्याबरोबर सिद्ध केलेले हे तेल म्हणजे आयुर्वेदाची एक सुपर रेमेडी आहे. ही ब्युटी ऑइल तयार करण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. अगदी शास्त्रशुद्ध रीतीने हे तयार केलं की यात मोठ्या प्रमाणात केशर ऍड केलं जातं. जर शुद्ध आणि उत्तम प्रतीचं केशर या ऑइल मध्ये ऍड केलं तर दुसऱ्या कुठल्याही कॉस्मेटिक पेक्षा अगदी सुंदर रिझल्ट या तेलाने येतो. याची प्रशस्ती सांगताना आयुर्वेदात म्हटलंय, सप्तरात्र प्रयोगेण भवेत कांचन सन्निभम कुंकुमाद्यम इदम तैलम अश्विभ्याम निर्मितम पुरा. म्हणजे अगदी गॅरंटी देऊन सांगितलंय की 7च दिवस हे तेल वापरलं तर त्वचा अगदी सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होते. या तेलातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे. त्यामुळे त्वचेवरचा काळपटपणा, डोळ्यांखालची सर्कल्स, वांग, टॅनिंग हे सगळं कमी व्हायला खूप लवकर मदत होते आणि जो येणारा रिझल्ट असतो तो टिकाऊ असतो. हे जे तेल आहे, ब्युटी ऑइल आहे, ते बनवण्याची पद्धतच फार स्पेशल आहे. त्यामुळे याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे सूक्ष्मगामी. म्हणजे त्वचेच्या अगदी सूक्ष्म स्तरापर्यंत, प्रत्येक सेल पर्यंत हे पोहोचतं. तिथे जाऊन पोषण देणारं हे औषध आहे. या औषधावर खूप संशोधन झालंय. त्यात असं सिद्ध झालंय की हे तेल जंतुघ्न सुद्धा आहे.
म्हणजे त्वचेला वारंवार जे इन्फेक्शन होतात त्यामुळे येणारे पिंपल्स आहेत किंवा बाकीच्या सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. शिवाय त्वचेचं टोनिंग होतं, सुरकुत्या कमी होतात, म्हणून हे ब्युटी ऑइल सगळ्या त्वचेच्या तक्रारींसाठी उपयोगी आहे. आता मार्केटमध्ये खूप कंपन्यांची कुंकुमादी तेलं मिळतात, पण त्यामध्ये किती प्रमाणात केशर आहे, ते कशा प्रकारे बनवलंय हे खूप महत्वाचं आहे. शिवाय बऱ्याच कंपन्यांचं हे प्रॉडक्ट खूपच महाग आहे. मी स्वतः बनवलेलं हे अरहम कुंकुमादी ऑइल अवेलेबल आहे. यामध्ये उच्च दर्जाचं केशर, योग्य प्रमाणातली औषधं वापरून खूप काटेकोरपणे मी स्वतः बनवलेले हे प्रॉडक्ट आहे. याचे रिझल्ट अगदी जबरदस्त आहेत. तुमच्यापैकी खूप जणांनी अरहम कुंकुमादी ऑइल वापरलेही असेल, कारण असंख्य प्रेक्षक रोज ही प्रॉडक्ट्स ऑर्डर करतात, रिपीट ऑर्डर्स करतात. काही प्रेक्षक तर परिचितांना, कुटुंबियांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही प्रॉडक्ट्स खूपदा मागवतात. तुमच्या या रिस्पॉन्ससाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्हालाही जर कुंकुमादी तेल ऑर्डर करायचं असेल तर तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहेच, त्यावर मेसेज करून तुम्ही हे तेल ऑर्डर करू शकता. चेहऱ्यावर किंवा गळा, मान या ठिकाणी कुंकुमादी ऑइल नियमितपणे रात्री झोपताना साधारण 5 ते 6 थेंबच लागतं ते चोळून जिरवायचं. पण जर हात, पाय अशा ठिकाणी तुमची त्वचा काळवंडली असेल तर त्यासाठी मंजिष्ठा, हळद, वाळा यांनी सिद्ध केलेलं मसाज ऑइल पण अवेलेबल असतं. माझंही आहे अरहम मसाज ऑइल, तर ते तुम्ही वापरू शकता. आठवड्यातून किमान एकदा सुट्टीच्या दिवशी अशा तेलानं पूर्ण अंगाला मसाज करावा आणि नंतर दूध किंवा दह्याबरोबर बेसन पीठ, मसूर डाळीचं पीठ किंवा उटणं कालवून ते मिक्स करून त्याची पेस्ट अंगाला चोळावी आणि मग आंघोळ करावी. यामुळे एक प्रकारचं एक्सफोलिएशन होतं. म्हणजे काय तर त्वचेच्या वरचा जो डेड लेअर असतो, ज्या मृत पेशी असतात त्या निघून जायला मदत होते आणि आतून जो त्वचेचा नवीन स्तर येतो तो एकदम उजळ वर्णाचा, चमकदार असतो. तर हे सगळे झाले टॅनिंग कमी करण्यासाठीचे 4 महत्वाचे उपाय. कोणकोणते? कोरफड, वर्णलेप, तिसरा आहे बदाम, जायफळ आणि केशरचा लेप आणि चौथा आहे आपलं कुंकुमादी ब्युटी ऑइल. याबरोबरच पोटातूनही आहारातले काही बदल केले तर लवकर फायदा होतो. जसं हळद आहे, हिला कांचनी, वर्ण्या अशी नावं आहेत, ज्यामुळे वर्ण सुधारण्यासाठी फायदा होतो. हळदीमध्ये जे अँटीऑक्सिडंट त्याचे क्वालिटीज आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे त्वचा आतून शुद्ध व्हायला, उजळायला खूप मदत होते. हे आपल्या सगळ्या भारतीयांना माहितीच आहे. आवळा, ज्येष्ठमध, शतावरी ही देखील अशी काही औषधं आहेत जी पोटातून घेतली तर वर्ण सुधारण्यासाठी, त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. याचबरोबर घरी बनवलेलं शुद्ध तूप आहे, त्यालाही आयुर्वेदात वर्ण्य अशी संज्ञा आहे, म्हणजे त्वचा उत्तम करणारं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा समावेश आहारात नियमित केला तर टॅन कमी व्हायला मदत होते. धूप में निकला न करो रूप की रानी, हे सगळ्या रसिकांना माहित असलेलं हिंदी गाणं आहे बघा. आपल्याकडे असंही गोऱ्या रंगाला जरा जास्तच महत्व दिलं जायचं. का कुणास ठाऊक, कदाचित ब्रिटिशांचा जो प्रभाव आहे त्यामुळे भारतीयांना गोऱ्या रंगाचं आकर्षण असावं. पण भारतीय उपखंडाचं जे वातावरण आहे, जो निसर्ग आहे, त्यामध्ये त्वचेचा नैसर्गिक रंग असतो तो म्हणजे सावळा आहे किंवा गव्हाळ अशी शेड आहे. म्हणूनच करोडो रुपयांच्या फेअरनेस क्रीम्स संपल्या पण कोणीही गोरं झालं नाही. म्हणूनच एक फरक लक्षात घ्या बरं का, टॅनिंग किंवा काळपटपणा कमी करणं हे रंग गोरा करण्यासाठी नाही, तर त्वचा नितळ किंवा उज्ज्वल बनवण्यासाठी आहे. सावळ्या त्वचेवर सुद्धा ग्लो असला तर ती सुंदरच दिसते. म्हणून तुमचा जो नैसर्गिक रंग आहे, तुमची जी नैसर्गिक त्वचा आहे, त्यावर आलेला टॅन किंवा त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्या या उपायांनी कमी होणार आहेत. म्हणून फक्त गोरा रंग नव्हे तर ज्याला निखार म्हणतात ना, त्यासाठी हे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला जर खूप टॅनिंग असेल, खोलवर झालेलं असेल, तर असे उपाय वारंवार करावे लागतील किंवा दीर्घकाळ करावे लागतील, नियमित करावे लागतील, हेही लक्षात घ्या. याचबरोबर मी म्हणाले तसं जीवनशैली अधिकाधिक हेल्दी कशी होईल याची माहिती आपण या अरहम आयुर्वेद चॅनलवर नेहमीच घेत असतो. या सगळ्याचा त्वचेवर खूप इफेक्ट होतो हे नक्की लक्षात ठेवा. चला तर मग, ही माहिती आवडली असेलच, पण ती तुमच्यापर्यंतच ठेवू नका, इतरांशी शेअर करा. तुम्ही स्वतः या सगळ्या उपायांचा अनुभव घ्या. तुम्हाला आलेले अनुभव आम्हालाही नक्की कळवा. चॅनलवर नवीन आहात का?
मग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.